माणूस इतका वाईट नसतो जितकी त्याची बायको समजते आणि इतका चांगला पण नसतो जितकी त्याची आई समजते. पण तो नक्की कसा असतो हे फक्त त्याच्या मित्रांनाच माहिती असतं. बायको, तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिले. नवरा, का? काय झालं? बायको, तुम्ही मला लग्नापूर्वी सिनेमा, बागेत कुठे कुठे फिरायला घेऊन जायचे आणि आता कुठेच नाही नेत. नवरा, निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिलंय का? झंप्याची आई, चिंगे, मला पहिली 20 वर्ष मुलंच नव्हते. चिंगी, मग काय केलं? झंपेचे, मग काय, 21व्या वर्षी माझे लग्न झाले. चिंगी बेहोश, झंपेची आई मधोश. डॉक्टर, काय झाले? डॉक्टर, डॉक्टर साहेब, अलीकडे मला संडासच होत नाही. डॉक्टर, अलीकडे होत नाही तर पलीकडे बसा. आजोबा, डॉक्टर, एका पायावर उभं राहून वाकलं की तोल जातो. डॉक्टर, काका, या वयात असले स्टंट करू नका. आजोबा, म्हणजे चड्डी घालू नको की काय? पृथ्वी म्हणाली चंद्राला, मी तुझ्यावर प्रेम करते. पृथ्वी म्हणाली चंद्राला, मी तुझ्यावर प्रेम करते. चंद्र म्हणाला, मग कशाला मरायला सूर्याभोवती फिरते? उन्हाळा असला तरी रात्रीचे कपडे घालून झोपा. भूकंप झाला तर घराबाहेर नागडे पडावे लागेल. विजय, अरे सुहास, तू इथे वडापाव विकतो आहेस? गेल्या वर्षीच तर तू फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट झालास ना? सुहास हळूच आवाजात, अरे माझं सोड, जो वडापाव आणि भजे तळतोय ना तो इंजिनियर आहे. बंडू, बाबा, मला काल रात्री एक स्वप्न पडलं. त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता. बाबा, अशी स्वप्न बघत जाऊ नकोस, चड्डी फाटेल रे. एकदा नवरा बायकोचं जोरदार भांडण झालं. संतापाने नवरा म्हणाला, मी नवरा या पदाचा राजीनामा देत आहे. बायको म्हणाली, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदावरच राहा. जाता जाता रागाने तो तिला म्हणाला, तुझ्यासारख्या खूप मिळतील. त्यावर ती हसून म्हणाली, अजूनही माझ्यासारखीच पाहिजे का?